इकडे तो कॉर्नरला का? कोल्हापूरमधल्या अंबाबाईच्या मंदिराच्या पायथ्याशी साठाई सरला आपण ओटी वगैरे घेतलं आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जावे. तर चला मग तुम्ही पण आज ह्या ब्लॉगमधून अंबाबाईचं दर्शन घ्या. तर मंडळी आम्ही आताच मंदिराच्या पायथ्याशी तर बघू शकते चारी वस्तू गुलाल वगैरे असेल. चला मग दर्शन करून घेऊया. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा थेट आपल्या कोल्हापूरमधनं. तर सकाळी आमचं कोल्हापूर सावंतवाडी ते कोल्हापूर असा प्रवास सुरू झालेलो. तर काही कारणानिमित्त आम्ही कोल्हापूरला इलेलो. तर सध्या जेवणाचं टायमिंग झालेलं असा 1:30 वाजलेले असतात. तर आम्ही हॉटेल भाग्यश्री तुमका सगळ्यांना माहीत असा ना, तर आम्ही व्हेज जेवणासाठी हॉटेल भाग्यश्रीमध्ये इलेलो असतो. तर चला मग हॉटेलमध्ये जाऊया आणि मस्त अशा जेवणाची चव घेऊया. तर ह्याचा हॉटेल असा ना, तर मेन सातारा पुणे सातारा जो हायवे लागता ना, नॅशनल हायवे, त्याच्या लगतच असा. तर आम्ही आताच हॉटेलमध्ये पोहोचलो. आणि जेवण इल्लेलं असा व्हेज थाली ऑर्डर केलेली आहे. तर आम्ही व्हेज जेवण ऑर्डर केलेलं असा. त्यासोबत ज्वारीची भाकरी घेतलेली आणि मिसळ सगळं जेवण असताना सुटीवरचं असतं. तर ना या हॉटेलमधलं स्पेशल म्हणजे अळणी राईस असतं हे बघा, ज्यामध्ये जिरा असता आणि एक अळणी राईसचा उतला. मंडळी अस्सल गावरान चुलीवरच्या जेवणाची चव घेतलं हॉटेल भाग्यश्रीमध्ये योगायोग जुळला आणि योग गवला. तर ह्या जो हॉटेल असा ना, तर मागे मेन हायवे असा, हायवेच्या लगतच हे हॉटेल असा, हॉटेल भाग्यश्री. तर आता बघूया इथून पुढे आपण खडे जायचं असा. तर नक्की या प्रवासात तुम्ही पण सहभाग घ्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी आम्ही आत्ताच कोल्हापूरमधल्या अंबाबाईच्या मंदिराच्या पायथ्याशी साठाई सरला आपण ओटी वगैरे घेतलं आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जावे. तर चला मग तुम्ही पण आज ह्या ब्लॉगमधनं अंबाबाईचं दर्शन घ्या. आलेले सगळ्यांना मुखदर्शन करायचं आहे ना. पहिला जो राऊंड आत होता ना, तो आता गाभाऱ्यात राऊंड नाही, बाहेरच आहे. इथं जो दिसत काढले ना तर म्हणजे आताच आम्ही देवीचं मुखदर्शन घेतलं, ओटी वगैरे दिली आणि आता बाहेर येलो. तर मंदिराचं सध्या बहुतेक बांधकाम तो कॉर्नरला का? संध्याकाळच्या दरम्यान अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूरवरनं डायरेक्ट आता आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी इलेली असू. तर कोल्हापूरवरनं काहीतरी 20 किलोमीटर अंतर असं आहे. येताना सुंदर असं छोटंसं घाट लागतं. त्याच्यानंतर आता आम्ही सूर्याचं दर्शन विसर्जन घेऊन थांबलो. तर तुम्ही बघू शकताय सनसेट पॉईंट इतकं छान दिसतं असं.
काढलं की आता असू द्या. तर आम्ही आत्ताच मंदिराकडे पोचलो आणि बघू शकताय सगळीकडे चारही बाजू गुलालान प्रसन्न असा ज्योतिबाचा आपला मंदिर असा. तर मंडळी आम्ही आताच मंदिराच्या पायथ्याशी गेलो तर बघू शकते चारही बाजू गुलाल वगैरे असेल तर चला मग दर्शन करून घेऊया. तर आम्ही आता रांगेत राहिलो दर्शन घेण्यासाठी. तर कदाचित मोबाईल आतमध्ये अलाउड नसतात त्यामुळे उगाचच न व्हिडिओ शूट केलेलं बरं. दर्शन घेतल्यानंतर आपण आता भेटाया. ते दर्शन घेऊन आमका जरा उशीर झालो. दर्शन वगैरे घेतलं आणि तिसरा महाप्रसाद होतो तर महाप्रसादात सुद्धा लाभ घेतला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासात चाललो.